जय जय रघुवीर समर्थ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंबा माता की जय। सर्वार्थ साधिके याचा अर्थ जीवन जगण्याचा हेतू। मानवी जीवन जगण्याचा हेतू हा धर्म अर्थ काम ह्या तिघांची प्राप्ती करून अंततोगत्वा मोक्षाची साधना करून ते प्राप्त करून घेणं असा आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेला आहे। त्यामुळे सर्वार्थ याचा अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष या जीवनाच्या सगळ्यात चार महत्त्वाच्या ज्या प्रेरणा आहेत त्यांच्या प्राप्तीसाठी जीवन जगावं हे साधून देणारी जर कोण असेल, साधिका याचा अर्थ साधून देणारी, जिच्याशिवाय ते साधता येणं असंभव आहे अशी जी आहे ती कोण आहे? भगवती माता आहे। कारण या सगळ्याच्या मागची प्रेरणा तिची आहे, कारण ती मूळ प्रकृती आहे आणि मूळ प्रकृतीमध्ये सत्व रजतमात्मक सर्व प्रेरणा आहेत। त्याच्यातील तमोगुणात्मक प्रेरणा दूर करून अशुद्ध असणाऱ्या शबल रजोगुणात्मक प्रेरणा दूर करून शुद्ध रजोगुणाच्या प्रेरणा अर्थ आणि काम मिळवण्याच्या आणि त्या अर्थ आणि कामाची प्राप्ती सत्वगुणाच्या प्रेरणेनं म्हणजे धर्माच्या प्रेरणेनं करायची आणि त्याच्यातून शुद्ध सत्व असणाऱ्या मोक्षापर्यंत पोहोचायचं। अशा पद्धतीनं मानवी जीवनाची जी आखणी केलेली आहे त्या मार्गावर मनुष्याला चालता येऊ देण्याचं सामर्थ्य जिच्यामुळे त्याला प्राप्त होतं ती म्हणजे ही भगवती आहे। ती वायुतत्व प्रधान सांगितली शास्त्रामध्ये आणि म्हणून त्या वायूचं लक्षण आहे निरोध किंवा तिरोधान। जोपर्यंत मानवाच्या जीवनामधील वासनांचा निरोध त्याला करता येत नाही, आपल्या इंद्रियांना नियंत्रित जोपर्यंत त्याला करता येत नाही, मन निश्चल जोपर्यंत बनवता येत नाही तोपर्यंत समाधीचा अनुभव नाही आणि जोपर्यंत समाधीचा अनुभव नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती नाही, जोपर्यंत भगवत प्राप्ती नाही तोपर्यंत मोक्ष नाही। म्हणून हे सर्व साधून देणारी जी कोणी आहे भगवती तिच्यामुळेच हे सगळं साधता येतं आणि म्हणून सर्वार्थ साधिका असं यथार्थ नाव तिला प्राप्त आहे। अशा देवीला आपण वंदन करूया आणि तिला शरण जाऊया। जगदंबा माता की जय।